ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकता, कसे ते फायदेशीर आहेत, त्याचे काय प्रोज आहेत, काय कॉन्स आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले आणि मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. फायनान्शियल लिटरसी या माध्यमातून खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करतोय. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईबवरती क्लिक करा, बेल आयकॉन हिट करा. जेव्हा जेव्हा मी नवीन नॉलेजेबल व्हिडिओ टाकेल तेव्हा तसं तुम्हाला बेनिफिट नक्की घेता येईल. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांचा मला प्रश्न येतो की सर ETF जरा बद्दल जरा व्हिडिओ बनवा. ETF बद्दल व्हिडिओ बना, हे काय असतं, याचे काय बेनिफिट्स असतात, तर याचं लॉंग फॉर्म काय, तर सगळ्यात पहिलं याचं लॉंग फॉर्म आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. अर्थ असा याचा होतो की ज्या म्युच्युअल फंड स्कीमचे NAV किंवा युनिट्स तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर शेअर मार्केटमधल्या टर्मिनलवरती शेअर सारखे जे ट्रेड करतात NAVs, आणि तिथून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक्सचेंजवरती ट्रेडेड जे फंड आहेत त्यांना म्हणायचं ETF. आता ही जी कन्सेप्ट आहे ती कशी वर्क करते किंवा काय करते, तर ETF वेगळे इंडेक्स फंडच्या असू शकतात, गोल्डच्या असू शकतात आणि वेगळ्या गोष्टींच्या असू शकतात. तर ETF कसा बनतो, त्याचा NAV कसा बनतो, इन शॉर्ट हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ह्याला पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हटलं जातं. ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग आणि पॅसिव्ह. एखादा फंड मॅनेजर जेव्हा एखादा फंड मॅनेज करतो तो त्याच्या अकॉर्डिंग पोझिशन घेतो किंवा पोझिशन एक्झिट करतो त्याच्या अकॉर्डिंग जे काही नॉलेज आहे त्याला त्याच्या बिहाफवरती. तर याला म्हणायचं ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट. पॅसिव्ह फंड मॅनेजमेंट म्हणजे काय की फंड मॅनेजर तिथं कुठेही डोकं नाहीये, जे काही चाललंय कुठलं तरी एक्सचेंज किंवा इंडेक्सच्या बिहाफवरती चाललंय. तर साधं सोपं, तर इंडेक्स काय हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. आता इंडेक्समध्ये काय असतं, तर कंपन्या असतात. समजा आपण सेन्सेक्सचं एक्झाम्पल घेऊ. सेन्सेक्स, ठीक आहे. सेन्सेक्स बनला कसा, सगळ्यात पहिलं तर सेन्सेक्स काय करतो, तर टॉपच्या 30 ज्या कंपन्या आहेत, टॉपच्या 30 कंपनीज आहेत, त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन काढलं जातं. आता उदाहरणार्थ या सगळ्यांची किंमत 30 कंपन्यांची म्हणून 100 आहे. तर याच्यामध्ये रिलायन्सची किती आहे, ITCची किती आहे किंवा HDFCची किती आहे. तर उदाहरण आहे की इकडे समजा 12 रुपये रिलायन्सची किंमत आहे, 100 पैकी 12% होल्ड करतोय, वेटेज आहे, याचं 9% आहे, याचं 4% आहे, व्हॉट एव्हर एक्झाम्पल आहे. असे मिळून हे 100 झालेत. आणि एक्स कंपनी तिचं 1 रुपया पण आहे वेटेज, ठीक आहे. तर जो काही सेन्सेक्स आहे त्याच्यात आता समजा रिलायन्सचा विचार केला तर आय थिंक 10 लाख 12 लाख करोडची कंपनी आहे. तिथे जर इन्फोसिसचा विचार केला तर सम अराउंड 6-7 लाख करोडची कंपनी आहे. म्हणजे काय की 100 रुपये जर 30 कंपन्यांचे म्हणून होत असतील तर 12 रुपये रिलायन्सचे, 6-7 रुपये, 6-7% वेटेज जे आहे ते कोणाचं आहे, इन्फोसिसचं आहे, असं त्याचा अर्थ होईल. सोपं. आता हे सेन्सेक्स कसा बनतो, तर साधं सोपं सेन्सेक्स बनण्याची पद्धत काय, करंट मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय बेस मार्केट कॅपिटलायझेशन इनटू बेस प्राइस 100 होती इक्वल टू सेन्सेक्स. आता सेन्सेक्स असा बनलाय की 1978 याला बेस इयर मानलं गेलेलं आहे. आणि काय केलं त्यावेळी टॉपच्या 30 कंपन्या त्यांची केली मार्केट कॅपिटलायझेशन काढलं. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, इश्यूड नंबर ऑफ इक्विटी इनटू मार्केट प्राइस इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे काय की कंपनीचे किती शेअर्स इश्यूड आहेत, त्या एका शेअरची किंमत काय आहे, आणि त्या दोन्हीचं म्हणजे काय की एखाद्या समजा कंपनीचे 100 शेअर आहेत आणि त्या एका शेअरची किंमत समजा 10 रुपये, तर त्या कंपनीची टोटल किंमत झाली 1000 रुपये. उद्याच्याला जर सगळ्या शेअर्ससह कंपनी दुसऱ्या एखाद्या ग्रुपला विकली किंवा पार्टीला विकली तर मार्केट बाजार भाव किती येईल त्याला म्हणायचं मार्केट कॅपिटलायझेशन, ठीक आहे. तर नंबर इश्यूड ऑफ इक्विटी इनटू मार्केट प्राइस इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन. 1978 ला टॉपच्या 30 कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन काढलं आणि त्या सर्वांची केली बेरीज आणि ती समजा आली एक्स. मग काय केलं, सेन्सेक्स काढणं सूत्र काय होतं, करंट मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय बेस मार्केट कॅपिटलायझेशन इनटू 100. मग त्यावेळी बेस पण काय होता, एक्स होता, करंट पण काय होतं, एक्स होतं. मग एक्सला एक्स गेलं आणि राहिला 1 × 100 म्हणजे त्या
टॉपच्या 30 कंपन्यांची मिळून किंमत 100 पकडण्यात आली. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोण एखाद्या कंपनीचं वेटेज 12 होतं, तर एखादीचं 9 होतं, तर एखादीचं 4 होतं. आता जेव्हा तुम्ही ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि समजा सेन्सेक्स रिलेटेड ईटीएफ आहे, तर काय केलं जाईल की सेन्सेक्स रिलेटेड जो ईटीएफ आहे त्याचं जर एनएव्ही काढायचं असेल, तो जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत असेल, तर फ्रॅक्सिमम सेकंदाला सेन्सेक्स बदलतोय, तर फ्रॅक्सिमम सेकंदाला तुमचं ईटीएफची प्राइस पण बदलायला पाहिजे. आणि बदलते का? तर बदलते. मग त्याचा एनईव्ही कसा काढला जाईल? तर सोपं आहे तसा एनईव्ही काढायची पद्धत. काय केलं जाईल की आता सेन्सेक्स समजा 75,000 चालू आहे, 75,000 डिवायडेड बाय एखाद्या ईटीएफ म्हणेल किंवा 100. मग काय, तर त्याच्या एका युनिटची किंमत ही 750 रुपये असू शकेल. आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. एखादा म्हणेल नाही बाबा डिवायडेड बाय 1000 म्हणजे काय, 75,000 डिवायडेड बाय 1000 जर केलं तर 303 ला गेले, तर एका एनईव्ही तुम्हाला किती वेळ? 75 ला. मग हा जर 76 ला गेला, 76,000 ला गेला सेन्सेक्स, तर याचा जो एनईव्ही चालेल तो 76 रुपये चालेल. जो काही चालेल, पॉइंट्स मध्ये पण चालेल. म्हणजे काही ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला 5-7 रुपयाला सुद्धा एनईव्ही दिसतील. मग ते कदाचित वेगळ्या पद्धतीने डिवायडेड बाय केलं असेल. आणि जसा सेन्सेक्सचा रेट बदलेल तसा जो तुमचा ईटीएफ आहे त्याची सुद्धा प्राइस बदलत राहील. आता याच्यामध्ये कोणते फंड मॅनेजरचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, बिकॉज ते जे वेटेज आहे ते कोणाचं? सेन्सेक्स आहे. म्हणजे जर तुम्ही 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर बाबा 12 रुपये रिलायन्सला जातील, 8-9 रुपये आयटीसीला जातील. आणि ज्या पद्धतीने सेन्सेक्स मूव्ह अप किंवा डाऊन करेल त्या पद्धतीने ईटीएफ सुद्धा अप किंवा डाऊन करेल. मग गोल्ड असेल तर गोल्डचं वेगळ्या पद्धतीने, आणि वेगवेगळे फंड किंवा वेगळे ईटीएफ वेगळ्या पद्धतीने एनईव्ही कॅल्क्युलेशन त्यांचं ते मेन्शन असते त्याच्यामध्ये, ते पाहायला लागतं. पहिली गोष्ट, सेन्सेक्स रिलेटेड घेता ईटीएफ, तर सेन्सेक्स जसा वाढेल कमी होईल तसे तुमचे ईटीएफचे रिटर्न बनतील. जर तुम्ही निफ्टी रिलेटेड घेताय तर निफ्टी जसा वाढेल पडेल त्याच्या तसे ते रिटर्न बनतील. मिडकॅपवाला आहे, मोमेंटमवाला आहे, खूप सारे ईटीएफ्स आहेत. तर आता याच्यामध्ये फायदे काय आहेत? तर ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट नसल्यामुळे रिसर्च टीमचा काही इथं संबंधच येत नाही. सो पॅसिव्ह फंड मॅनेजमेंट आहे. तर ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंटला जे काही एक्सपेन्सेस रेशो असतात तर ते इकडं कमी असतात. म्हणजे फंड हाऊस काय करेल की बाबा मला फंड मॅनेजरची गरज नाहीये, मला रिसर्च टीमची गरज नाही, बिकॉज इंडेक्स इज देअर, इंडेक्सचं वेटेज इज देअर, मला काही करायचं नाही, ॲटो मोडवरती माझं सॉफ्टवेअर काम करणार आहे, सो आय डोंट नीड एनिथिंग. आणि ते फ्रॅक्सिमम सेकंडला लॅक्स ऑफ रुपीज गोईंग इन गोईंग आउट ते चालू राहतं. तर साधं सोपं, ज्या लोकांना इंडेक्स घ्यायचा आहे, म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की यार सेन्सेक्स जर 1978ला 100 सुरू झाला होता आणि तो जर आज 75,000 आहे किंवा 80,000 गेला, तर टेंटेटिव्हली 800 टाइम पैसे केले. त्या 30 कंपन्यांनी डिव्हिडंड दिले, ते पण वेगळे दिलेले आहेत. म्हणजे जर लाख रुपये तेव्हा सेन्सेक्समध्ये लावले असते तर त्याचे आता 8 कोटी रुपये असते आणि तुम्हाला डिव्हिडंड पोटी सुद्धा 1.5-2 कोटी रुपये मिळाले असते. 10 कोटी रुपये 1 लाखाचे 1980 ते 2025 डिलिव्हर केलेत सेन्सेक्सनी. आणि मला टेन्शन येतं, त्रास होतो, एखादा स्टॉक बुडू शकतो, किंगफिशर सारखं एखादी कंपनी बंद होऊ शकते, काही होऊ शकतं, मला ती रिस्क नको आहे. तर इकडे इंडेक्समध्ये ज्या कंपन्या चांगलं परफॉर्मन्स करत नाहीत ते आउट पण होतात, जे चांगलं करतात ते इन पण होतात. टेन्शन काहीच नाहीये, मला विदाऊट टेन्शन पैसे मिळवायचे तर मी डायरेक्ट सेन्सेक्स या पद्धतीने ईटीएफच्या माध्यमातून विकत घेऊ शकतो. आज जर सेन्सेक्स 70-75,000 आहे आणि इथून पुढे तो 10-12% वाढला तर तो 4 लाख, 5 लाख, 10 लाख सुद्धा असू शकेल. सो मित्रांनो, ज्या लोकांना इंडेक्स जेवढे रिटर्न देतोय किंवा जो पर्टिक्युलर अंडरलाईन कोण असेल ते तेवढेच रिटर्न एक्सपेक्टेड आहेत, त्याच्या व्हॉलॅटिलिटीनुसार त्यांची व्हॉलॅटिलिटी सहन करण्याची तयारी आहे, तर त्या लोकांसाठी हे ईटीएफ चांगला पर्याय ठरू शकतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे बेंचमार्क. तर हे जे इंडेक्स असतात हे बरेचशा फंड मॅनेजर बेंचमार्क, म्हणजे इफ यू वॉन्ट टू कम्पेअर माय सेल्फ, आय एम डुईंग बेटर ऑर वर्स्ट, देन यू शुड कम्पेअर मी विथ दिस बेंचमार्क, असं ते ठरलेलंच असतं कोणत्याही फंड ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट. इकडे मात्र हाच बेंचमार्क आहे आणि हाच रिझल्ट आहे. इथं काही अल्फा जनरेट व्हायचा विषय येत नाही. म्हणजे समजा होऊ शकतं की सेन्सेक्सनी बुवा 12% रिटर्न यावर्षी जनरेट केले आणि तुमच्या फंड मॅनेजरनी 15% रिटर्न जनरेट केले, तर 3% अल्फा जनरेट झाला असं म्हणता येईल. पण या केसमध्ये ईटीएफच्या केसमध्ये तुम्हाला 12% मिळणार, 15 नाही मिळू शकत.
हा एक डिफरन्स याच्यामध्ये येतो ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट आणि पॅसिव्ह फंड मॅनेजमेंटमध्ये. पण अशी पण पॉसिबिलिटी आहे की यांनी 12% रिटर्न काढले पण यांनी मात्र 10% रिटर्न काढले. ऍक्टिव्ह फंड मॅनेजरने 2% मायनस अल्फा आहे, भले 10% प्लस रिटर्न असले तरी सुद्धा. सो दिस काइंड ऑफ डिफरन्स म्हणजे याला मी ह्युमन एरर असं म्हणतो. जर तुम्हाला अवॉइड करायचं ह्युमन एरर तरी तुम्ही इकडे विचार करू शकता. ETF बद्दल तुम्हाला ही जी काय माहिती आहे ती आवडली असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याच्यातलं काय कोणती गोष्ट सगळ्यात बेस्ट वाटली ते नक्की लिहा. वीडियो आवडला है तो लाइक तो बनता है क्योंकि मेहनत तो हम भी ले रहे आपको इन्फॉर्म करने की. तो लाइक करो, कमेंट करो और जो लोग ETF के बारे में जानना चाहते हैं, योग्य माहिती जानना पाहिजे त्यांना हा व्हिडिओ शेअर पण करा. तुमच्या सपोर्टबद्दल तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमचा हमेशा ऋणी राहील. धन्यवाद.